नमस्कार मित्रमैत्रिणींनो, बडिंग फार्मासिस्ट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. फायनली MSBTची फर्स्ट इयर डी फार्मसीची एक्झाम झालेली आहे. अरे हां, अतिवृष्टीमुळे काही माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींची एक्झाम झालेली नाही आहे, तेव्हा त्या सर्वांना माझ्याकडून पुढील एक्झामसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांना पॉझिटिव्ह रिझल्टसाठी खूप खूप शुभेच्छा. अजून रिझल्ट यायला खूप अवकाश आहे, तोपर्यंत तुम्हा सर्वांचे डी फार्मसीच्या सेकंड इयरमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजपासून आपण सेकंड इयरच्या लेक्चर्स व्हिडिओजनं सुरुवात करणार आहोत. तर आपण आज पहिला सब्जेक्ट त्याचा पाहणार आहोत, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स. आता त्याचा शॉर्ट फॉर्म आपण PJ म्हणून यूज करतो किंवा काही लोक ज्युरिस पण म्हणतात. काही विद्यार्थ्यांना म्हणे हा सब्जेक्ट खूप टफ वाटतो, पण तसं अवघड वाटण्यासारखं या सब्जेक्टमध्ये काहीच नाही आहे. जसं हा सब्जेक्ट डी फार्मसीच्या सेकंड इयरला आहे ना, तसाच अगदी बी फार्मसीच्या 5th सेमिस्टरला देखील आहे. चला तर मग याचा आपण फर्स्ट पार्ट समजावून घेऊयात. सगळ्यात आधी मनात हा विचार नक्कीच येत असेल की फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे काय, हा सब्जेक्ट का बरं इन्क्लूड केला असेल फार्मसी सिलेबसमध्ये. आणि हो, नुसतेच डी फार्मसी आणि बी फार्मसीच्या सिलेबसमध्ये नाही, तर अगदी एम फार्मसीच्या सिलेबसमध्येही DRIPR या सब्जेक्टमध्ये, म्हणजे काय म्हणतो आपण, ड्रग रेग्युलेटरी अफेअर्स अँड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, या सब्जेक्टमध्येही तुम्हाला अगदी हेच शिकायचं आहे. म्हणजेच DNC ॲक्ट, एक्साइज ड्युटीज ॲक्ट किंवा फार्मसी ॲक्ट, ड्रग्ज अँड मॅजिक रेमिडीज ॲक्ट, नॉर्कोटिक सायकोट्रोपिक सबस्टन्सेस ॲक्ट अँड सो ऑन. सांगायचा हेतू एवढाच आहे की जे हायर स्टडी करणार आहेत त्यांनी या सब्जेक्टशी चांगली मैत्री करावी, कारण हा सब्जेक्ट अतिशय इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, अगदी तुमच्या GPAT, नायपर आणि अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुद्धा. आता आपण बघूया फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे काय. तर ज्युरिस्प्रुडन्स हा वर्ड 2 लॅटिन वर्ड्सनी बनलेला आहे. पहिला आहे ज्युरिस मीन्स लॉ आणि दुसरा आहे प्रुडेन्शिया. आता ज्युरिस मीन्स लॉ आणि प्रुडेन्शिया मीन्स नॉलेज किंवा फिलॉसॉफी, सायन्स असं आपण म्हणू शकतो. थोडक्यात काय, तर नॉलेज ऑफ लॉज. आता आपल्याला माहीतच आहे की आपली भारतीय न्यायव्यवस्था किती स्ट्रॉंग आहे. ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया आपल्याला त्या नियमांचं पालन करणं हे बंधनकारकच आहे किंवा आपली ते नैतिक जबाबदारी आहे असं आपण म्हणू शकतो. आता जर हे लॉजच नसतील तर कोणीही आपल्या मनाला येईल तसं कसंही वागू शकलं असतं. पण हे झाले ओव्हरऑल लॉज. पण आपल्याला बघायचं काय आहे, तर आपल्या प्रोफेशन रिलेटेड, म्हणजेच स्टडी ऑफ लॉज विच रेग्युलेटिंग द प्रोफेशन ऑफ फार्मसी इन इंडिया. मग याच्यात आपण रूल्स अँड रेग्युलेशन्स कोणते आहेत, मग यामध्ये कोणते ड्रग्ज और मेडिकेशन्स किंवा त्यांचं प्रोडक्शन आणि डिस्पेन्सिंगसाठीचे रूल्स काय आहेत. अगदी मग एखादी फॅक्टरी जरी उभी करायची असेल किंवा मेडिकल काढायचं असेल तर त्याच्यासाठी काय नॉर्म्स आहेत, काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, किंवा लायसन्सिंग कंडिशन्स काय आहेत, ड्रग्सचं प्राइसिंग कसं ठरणार, कुठले ड्रग्स कुठल्या शेड्यूल्समध्ये येतात. उदाहरणार्थ शेड्यूल H मध्ये कुठले ड्रग्ज येतात, म्हणजेच कुठल्या ड्रग्जना प्रिस्क्रिप्शन हवं असतं. आता हे शेड्यूल H वाले ड्रग्ज कसे आहेत की जे ड्रग्ज किंवा मेडिसिन्स आहेत ते OTC सारखे मिळत नाहीत. आता OTC म्हणजे काय, तर नॉन प्रिस्क्रिप्शनल ड्रग्ज किंवा आपण काय म्हणतो त्याला ओव्हर द काउंटर ड्रग्ज, म्हणजेच विच कॅन बी सोल्ड डिरेक्टली टू द कन्झ्युमर विदाउट रिक्वायरमेंट्स ऑफ एनी प्रिस्क्रिप्शन. आता उदाहरणार्थ पॅरासिटामॉल. जर ताप आला असेल तर अगदी लहान मुलांना देखील माहिती आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेतो तर पॅरासिटामॉल, इझिली अवेलेबल आहे. मग तुम्ही जर मेडिकलमध्ये गेलात आणि म्हणलात की मला पॅरासिटामॉल हवी आहे, तर विदाउट एनी क्वेश्चनिंग तुम्हाला ती गोळी दिली जाते. पण तेच जर तुम्ही गेलात आणि म्हणलात की मला BPची गोळी पाहिजे, मला असं वाटते की माझा BP वाढलाय, तर फार्मासिस्ट तुम्हाला देतील का? का, तर ते शेड्यूल ड्रग्ज आहेत. आता हे शेड्यूल ड्रग्ज आपण DNC ॲक्टमध्ये पाहणारच आहोत. असो, तर आणखी आपण काय बघणार आहोत PJ मध्ये, तर एखाद्याने जर हे रूल्स अँड रेग्युलेशन जर पाळले नाहीत तर त्यांना कुठली पेनॉल्टीज भेटेल किंवा ऑफेन्सेस आणि पेनॉल्टीज काय आहेत याचा देखील आपण डीप स्टडी या PJ मध्ये करणार आहोत. तर असा होता हा इंट्रोडक्टरी पार्ट. आता आपण मेन चॅप्टरकडे वळूयात, जो की आहे ओरिजिन अँड नेचर ऑफ द फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इन इंडिया. नाउ व्हॉट इज फार्मास्युटिकल लेजिस्लेशन? तर लॉ इंटेंड्स टू रेग्युलेट अँड कंट्रोल द व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ, मीन्स मिक्स्ड लेजिस्लेशन विच ओव्हरलॅपिंगली कवर्स द बोथ सोशल अँड इकॉनॉमिकल ॲस्पेक्ट्स ऑफ सोसायटी. म्हणजे फार्मसी रिलेटेड कायदे ज्याच्यामुळे सोशल अँड इकॉनॉमिकल ॲस्पेक्ट्स कव्हर होतील. अर्थात हे जे ड्रग्ज आहेत ते सोसायटीला उपयुक्त ठरावेत. म्हणजे जर काही ड्रग्ज जर हार्मफुल असतील तर ते बॅन केले जातात. सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडेल असंच मेडिसिनचं प्राइसिंग ठरवलं जातं. काही सेफ्टीचे रूल्स आहेत ते फॉलो केले जातात, त्याची गाईडलाईन्स ठरवल्या जातात. अँड मेनी मोर थिंग्स कम्स अंडर द फार्मास्युटिकल लेजिस्लेशन. आता हे एवढे सगळे कायदे नियम करण्याचा काय हेतू असेल बरं?
तर पेशंटला जे मेडिसिन दिलं जातं त्याची क्वालिटी ही बेस्टच असली पाहिजे याची खात्री करणं, कारण पेशंटची हेल्थ ही सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ना आपल्या प्रोफेशनचा. सो त्यासाठी ड्रगचं टेस्टिंग केलं पाहिजे, त्याची सेफ्टी एफिकसी चेक झाल्यानंतरच तो ड्रग पेशंटला दिला गेला पाहिजे. म्हणजेच थोडक्यात फार्मास्युटिकल लेजिस्लेशनचं कंट्रोल हे ड्रगच्या क्वालिटीवरती, त्याच्या प्रिपरेशनवरती, त्याच्या सेल्सवरती सुद्धा असतं. आता कन्सिडर करा एखादी टॅबलेट, पॅरासिटामॉल, नको सारखं तेच होतं, दुसरी कुठली घेऊ, आयबुप्रोफेन घेऊया, तीच कॅटेगरी आहे. आता माहितीच आहे आपल्याला काय, इट इज NSAID आहे, which is used to reduce the fever and used in treatment of pain and inflammation. आता याची डोस स्ट्रेंथ किती आहे? जर ओरल टॅबलेट जर आपण कन्सिडर केली तर 100 mg, 200 mg, 400 mg किंवा मॅक्सिमम अडल्ट डोस त्याचा 800 mg आहे, पण पर डोस 800 mg पर डोस. जर ते आपण जर 10 mg डोस घेतला किंवा 12 mg डोस घेतला तर ते पुरेसा आहे का? तो तितका इफेक्टिव्ह असणार आहे का? किंवा जर ॲट अ टाइम आपण जर 1200 mg किंवा ओव्हरडोस घेतला तर ते सेफ आहे का? त्याचे ॲडवर्स इफेक्ट किंवा पॉयझनस इफेक्ट काय होतील? मग याचं जे कंट्रोल आहे, याची जी सेफ्टी टेस्टिंग आहे किंवा त्याची जी गाईडलाईन आहे ही फार्मास्युटिकल लेजिस्लेशनच्या कंट्रोलमध्ये असते. म्हणजेच अगदी क्वालिटी कंट्रोल टू क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंटनी अप्रूव्ह करून मार्केटमध्ये ड्रग आणण्यापर्यंतचे सगळे रेग्युलेशन्स हे फार्मास्युटिकल लेजिस्लेशनच्या अंडर होत असतात. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत हिस्ट्री और ओरिजिन काय आहे ते. आपल्याला माहितीच आहे की भारतात पूर्वीपासून आयुर्वेदाला किती महत्त्व आहे ते. आता बघा ना, कोरोना काळातही आपण मेडिसिन और व्हॅक्सिन डेव्हलप होईपर्यंत इम्युनिटीसाठी रोज काढा पित होतो. तसेच पूर्वी पण भारतात केमिस्ट शॉप अवेलेबल नव्हतं. ज्यावेळी ब्रिटिश और ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यानंतर मग वेस्टर्न और सो कॉल्ड ॲलोपॅथिक सिस्टीम ही भारतात इंट्रोड्यूस झाली. तर 1811 मध्ये मिस्टर बॅथगेट, जे की ईस्ट इंडिया कंपनी सोबत भारतात आले होते, त्यांनी पहिलं केमिस्ट शॉप सुरू केलं आणि त्यानंतर जवळपास 100 वर्षांनी या फर्मनी टिंक्चर अँड स्पिरिट मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केलं. ते कधी 1910 मध्ये. त्यानंतर 1821 मध्ये मिस्टर स्टेनिस्ट्रीट अँड कंपनी यांनी अपोथोकॅरी शॉप सुरू केलं. आता अपोथोकॅरी म्हणजे जिथं ड्रग्ज और मेडिसिन्स तयार होतात आणि सेल केले जातात. आता त्यानंतर ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट 1918 मध्ये सुरू झालं. मात्र त्यानंतर 1901 मध्ये इंडियाची पहिली फार्मास्युटिकल कंपनी एस्टॅब्लिश झाली, जे की आहे बेंगॉल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क. ही आचार्य P.C. रे यांनी कलकत्तामध्ये सुरू केली. त्यानंतर 1903 मध्ये अजून एक स्मॉल फॅक्टरी परेलमध्ये प्रोफेसर T.K. गज्जर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली गेली. त्यानंतर 1907 मध्ये टिंक्चर मॅन्युफॅक्चरिंग युनिट अलेम्बिक केमिकल वर्क्स बरोदामध्ये प्रोफेसर T.K. गज्जर यांच्या लिडरशिपमध्ये सुरू केलं गेलं. पण हे एवढेच युनिट सफिशियंट नव्हते. मग त्यावेळी म्हणजेच बिफोर इंडिपेंडन्स ह्या मेडिसिन्स ह्या युरोपमधून इम्पोर्ट केल्या जायच्या किंवा जे मोस्टली ड्रग्ज असायचे ते क्रूड फॉर्ममध्ये एक्सपोर्ट केले जायचे आणि फिनिश्ड फॉर्ममधून ते परत इम्पोर्ट केले जायचे. पण परत वर्ल्ड वॉर फर्स्ट सुरू झालं, म्हणजे लक्षात घ्या 1914 ते 1918चा कालखंड. आता त्या काळात मेडिसिनची तर जास्तच गरज पडू लागली. आपल्याकडे तर हार्डली मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स होते. आपण ते ड्रग्स हे सगळे इम्पोर्ट करत होतो आणि मग त्यावेळी अतिशय चीपर ड्रग्ज और लो क्वालिटी ड्रग्ज हे इम्पोर्ट व्हायला लागले आणि इंडियन मार्केटमध्ये अक्षरशः युजलेस, सबस्टँडर्ड और अडल्ट्रेटेड किंवा आपण काय म्हणू शकतो हार्मफुल ड्रग्ज सुद्धा मिळायला लागले. मग याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा पब्लिक हेल्थवरती झाला. ही परिस्थिती लोकांनी गव्हर्नमेंटच्या लक्षात आणून दिली की एक इफेक्टिव्ह आणि स्ट्रॉंग लेजिस्लेशन हे निर्माण करण्यात यावं टू कंट्रोल द इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग, डिस्ट्रीब्युशन अँड सेल्स ऑफ द ड्रग्ज. मग आता तुम्ही म्हणाल की त्या काळी म्हणजेच बिफोर इंडिपेंडन्स कोणतेच ड्रग्ज ॲक्ट अस्तित्वात नव्हते का? तर नाही, त्यावेळीही काही ॲक्ट्स अस्तित्वात होते. तर प्रामुख्याने हे 3 ॲक्ट्स होते, लक्षात ठेवा. ओपीएम ॲक्ट 1878, पॉयझनस ॲक्ट व्हेरी सिम्पल 1919 अँड डेंजरस ॲक्ट 1930. पण हे जे ॲक्ट्स होते हे पुरेसे नव्हते, म्हणून इंडियन गव्हर्नमेंटनी ड्रग अँड एन्क्वायरी कमिटी DEC किंवा त्याला म्हणतात चोप्रा कमिटी अपॉइंट केली. आता ही कमिटी काय आहे, त्याचे रेकमेंडेशन्स काय होते, हा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. सो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नेक्स्ट व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा.
लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे सेफ अँड कीप शायनिंग. धन्यवाद.